पाटपणा येथील बैलगाडा शर्यतीमध्ये ओपन गटात जीवा शेठ आणि एडा राजा ही बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी, तर आदत गटात चिक्या डॉन आणि माणिकराव या बैलजोडीनं पटकावला प्रथम क्रमांक। पांडुरंग सप्ताहानिमित्त पन्हाळा तालुक्यातील पाटपणा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीमध्ये पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा, आजरा, वाळवा तसेच राधानगरी आणि गगनबावडा आदी तालुक्यातील सुमारे 125 बैलजोड्यांनी सहभाग घेतला। बैलांना हरणाचा वेग देत बैलगाडा ड्रायव्हरनी उपस्थितांची वाहवा मिळवली। या स्पर्धेत नामांकित बैलजोड्या धावल्या। ओपन गटात डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या राजा ग्रुप एकनाथदादा कंदुरकर यांचा जीवा शेठ आणि पैलवान विनायक बागडे पनुमरे यांचा एडा राजा या बैलजोडीनं 12.47 सेकंदात अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला, तर शिवन्या अमर जाधव सरोड यांच्या गब्बर आणि न्यू सोना ट्रेलर कंदूर यांच्या सोन्या या बैलजोडीनं 12.48 सेकंद या वेळेची नोंद करत द्वितीय क्रमांक पटकावला। पक्षा आणि सुंदर या बैलजोडीनं 12.52 सेकंद या वेळेसह तिसरा क्रमांक घेतला। गना आणि वजीर या बैलजोडीनं चतुर्थ क्रमांक पटकावला। आदत गटात चिक्या डॉन आणि माणिकराव या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला। जीवा आणि राजा या जोडीनं द्वितीय, तर सुंदर आणि वजीर या जोडीनं तृतीय क्रमांक संपादन केला। गावगणनेत तन्मय तानाजी पाटील पाटपणा यांची संजा व सोन्या ही जोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली। बैलगाडा शर्यतीचं समालोचन प्रमोद भोसले वाळकेवाडी यांनी केलं। स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व ढाल देऊन गौरवण्यात आलं। बक्षीस वितरण आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी पन्हाळा पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय खोत, माजी पंचायत समिती सदस्य पी डी पाटील, उपसरपंच विठ्ठल बांद्रे, राकेश पाटील, डॉक्टर सचिन पाटील, विश्वास तेली आदी उपस्थित होते। ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभम पाटील, केदार पाटील, प्रणित पाटील यांच्यासह बावडा ग्रुप तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलं। बक्षीस वितरण समारंभाचं सूत्रसंचालन तानाजी पाटील यांनी केलं।